महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत पंढरपूर या तीर्थक्षेत्रात जिथे प्रत्येक कणात विठ्ठल विठ्ठल घुमतंय, तिथे जन्म झाला एका साध्या पण विलक्षण भक्ताचा. संत चोखामेळा तो ना मोठ्या घरातला होता, ना श्रीमंत, ना विद्वान. समाजाने त्याला अस्पृश्य म्हटलं. मंदिराच्या उंबरठ्यावरही पाऊल ठेवण्याची परवानगी नव्हती. पण त्याच्या मनात मात्र एकच राजा होता, भगवान विठ्ठल. एक दिवस आषाढी एकादशीचा दिवस. पंढरपुरात प्रचंड गर्दी. वारकऱ्याच्या दिंड्या, टाळ्या, मृदंग, अभंगाचा गजर. ज्ञानोबा, तुकोबा, विठ्ठल विठ्ठल सगळे देवदर्शनासाठी आत धावत होते. आणि संत चोखामेळा तो मंदिराच्या बाहेर एका कोपऱ्यात व्याकुल नजरेने उभा, डोळ्यात पाणी, हात जोडलेले. तो हळू आवाजात म्हणाला, विठ्ठला, मला आत येऊ देत नाहीस रे, पण माझं मन तुझ्याशिवाय कुठेच जात नाही रे. कारण त्याच्या मनाला अपमान वाटत होता. इतक्यात काही लोक त्यांच्याकडे पाहून म्हणाले, अरे दूर राहा, मंदिराच्या जवळसुद्धा येऊ नकोस. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, ना राग ना तक्रार. तो फक्त मागे सरकला आणि मंदिराच्या भीतीच्या काठी जाऊन बसला. त्याने डोळे मिटले आणि ओठावर शब्द वाहू लागले, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. त्याचा आवाज साधा होता, पण भावना खोल होती. प्रत्येक शब्दात वेदना होती, पण त्याहून जास्त प्रेम विठ्ठलावर होतं. अचानक काळे ढग दाटले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे लोक आत पळाले, पण संत चोखामेळा तिथेच बसला, पूर्ण भिजत, थरथरत होता. पण भजन थांबलं नाही. विठ्ठला, तू मला नाकारशील का? मी तुझाच आहे, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? त्याच क्षणी जणू आकाश थांबलं. मंदिराच्या आत काहीतरी अदृश्य घडलं. विठ्ठलाची मूर्ती हलू लागली. पुजारी घाबरले, लोक थक्क झाले आणि क्षणातच मूर्ती दिसेनाशी झाली. दर्शनाला आलेल्या लोकांची खळबळ उडाली. अरे विठ्ठल कुठे गेला? सगळे बाहेर धावत गेले. पावसात नजरा इकडे तिकडे फिरू लागल्या आणि मग ज्याला ज्यांनी दूर ठेवले त्याला त्यांनी मंदिराबाहेर हकललं. त्यात चोखामेळ्याजवळ स्वतः विठ्ठल उभे होते. पावसात एक भक्त आणि त्यांचा देव संत चोखामेळा थरथरत म्हणाला, विठ्ठला, तू माझ्यासाठी आलास? जणू विठ्ठल म्हणाले, चोखा, तू मला मनात ठेवतो, मग मी तुला कसा सोडू? त्या दिवशी सगळ्या लोकांना समजलं, देवाला भीती नाही, देवाला जाती नाही, देवाला फक्त खरं मन हवं असतं. चोखामेळा शांतपणे म्हणाला, मी काही नाही, सगळं माझा विठ्ठलच आहे. आणि पुन्हा त्यांचे ओठ हलले, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. जिथे खरी भक्ती असते ना, तिथे देव स्वतः येतात. माणूस मोठा नसतो, त्यांची भक्ती मोठी असते. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.